पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याणमध्ये रोबोटच्या सहाय्याने गुडघ्यावरील शस्त्रक्रिया होणार असून कल्याण पश्चिम येथील बैल बाजार चौकात कल्पतरू रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचे उद्घाटन रविवारी करण्यात आले। शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचे उद्घाटन झाले। यावेळी महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर, शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख नीतू कोटक, कल्पतरू रुग्णालयाचे डॉक्टर जीवक घाडगे, डॉक्टर अश्विन पाटील, डॉक्टर तनुजा घाडगे, रवींद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते। कल्पतरू रुग्णालयाची स्थापना ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर जीवक घाडगे यांनी 2014 मध्ये केली आहे। कल्पतरू हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यासारख्या शासकीय आरोग्य योजना सुरू करणार आहे। तसेच कल्पतरू हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्लेसमेंट व टोटल हिप रिप्लेसमेंट यासारख्या शस्त्रक्रिया या अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून केल्या जाणार आहेत। रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर व विविध आजारांपासून रिकव्हरी लवकर व्हावी, उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी याकरता कॅंगन वॉटर, अल्कलाइन वॉटर मशीन बसवण्यात आली आहे। या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली। डॉक्टर घाडगे सरांच्या वतीने अथक प्रयत्नातून कल्याण शहराची जी आवश्यकता होती, जी मागणी होती आणि त्याकरता त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून आणि पेशंटना लवकर बरं कसं करता येईल याकरता जे अथक प्रयत्न केलेत आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असं एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे। निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने ही एक प्रगती आहे आणि या त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश मिळो आणि आजच्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। सिस्टम जी आहे ही सध्या मी रोबोटिक ट्रेन सर्जन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं की याचे फायदे मी गेल्या 1 वर्षापासून अतिशय बारकाईने बघितलेत। पण ही सर्जरी गोरगरिबांना परवडेल का हा एक माझ्या समोर एक मोठा प्रश्न होता। पण ज्यावेळी मी ह्या मिसो आणि मेरिल कंपनीची मी त्यांचे फीचर्स बघितले आणि कंपनीने जे मला ऑफर दिल्या याचं कारण असं आहे की केईएम आणि सायनमध्ये याचे वर्कशॉप लागले होते आणि कंपनीने माझे एचओडी डॉक्टर विभास दासगुप्ता यांच्याशी मी ज्यावेळी बोललो तर सरांनी सांगितलं की ह्या कंपनीला आणि सरांनी अगदी बीपी पर्यंत कॉन्टॅक्ट करून चांगल्या पद्धतीचं मला पॅकेज मिळवून दिलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं की जो ह्या सर्जरीमध्ये जो महाग जो पार्ट असतो तो इम्प्लांट असतो, तर कॉस्ट ही आपण ह्या रोबोटच्या द्वारे कमी होणार आहे। त्यामुळे गोरगरिबांना ही सर्जरी परवडणार आहे। त्यामुळे ही सिस्टम महाग नसून ही आता स्वस्त झालेली आहे आणि कल्याणवासियांसाठी हे खूप मोठं चांगलं हे असं रोबोटिक ऑपरेशन त्यांना मी अवेलेबल करून दिलं आहे। तर फक्त याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि अशी एवढीच माझी विनंती आहे। शासनाच्या योजना ऍक्च्युली तसं पाहता की ह्या रोबोटिक सर्जरीला लागू नाही आहेत, पण तरीही मला असं म्हणावं वाटेल की आज एवढे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जर का पेशंटना जर चांगले फंड्स उभा करून गेले, अनेक योजना आहेत, अनेक ट्रस्ट आहेत, तर आपण नक्की गोरगरिबांसाठी सुद्धा रोबोटिक सर्जरी करून द्यायला माझा नक्की असेल। मी ॲज अ सर्जन नेहमी माझे ऑपरेटिव्ह कॉस्ट एकदम कमी असणार किंवा गरीब पेशंटसाठी माझी नाही म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने माझा अप्रोच असणार आहे। त्यामुळे योजना मध्ये सुद्धा आम्ही हे रोबोटिक सर्जरी करून देऊ शकतो असं मी तुम्हाला आज आश्वासन देतो। खर्चामध्ये साधारण 2.5 लाखापर्यंत जाते, पण आपण जर का ह्याची कॉस्ट कटिंग जर करायची म्हटली तर हॉस्पिटल माझं आहे, शिवाय मेंटेनन्स म्हणजे माझं वैयक्तिक असल्यामुळे बाकी जे काही चार्जेस आहेत ते आम्ही कमी करून मेंटेनन्स कॉस्ट कमी करून कसं ह्या गोरगरिबांना परवडेल अशा ह्याच्यामध्ये आम्ही बसवू शकतो। तर ही रोबोटिक जरी सर्जरी असली तर आम्ही ती 2 लाखापर्यंत आणू शकतो जर का पेशंट अफोर्डिंग नसेल।